नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्ययावत आणि अधिकृत माहितीसाठी सतत अपडेट राहायचं असेल तर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये भावी शिक्षकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये निघालेला 20 जानेवारीचा GR त्यातील मुद्दा क्रमांक 2चा त्यामध्ये जे काही मर्यादित प्राधान्यक्रम टाकलेले आहेत त्याला अमर्याद करण्याच्या अनुषंगाने काल लाईव्हच्या माध्यमातून शिक्षण आयुक्त कार्यालय, परीक्षा परिषद या दोन्ही अपडेट तुम्ही बघितलेत. लाईव्ह मोठा असल्या कारणानं मोजकं काय पाहिजे आणि पुढे काय करायचं आहे, पुढची दिशा काय, या अनुषंगाने हा छोटासा व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी. काल सांगितल्याप्रमाणे कालच्या पाठपुराव्याच्या नंतर आपल्याला जे काही यश आलेलं आहे, सततच्या पाठपुराव्यानंतर शिक्षण आयुक्त कार्यालयातून सुकाणू समितीची मीटिंग घेऊन आणि काल जो काही प्राधान्यक्रम आहेत ते वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव जो आहे तो मंत्रालय स्तरावर पाठवलेला आहे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जो काही आता पाठपुरावा आहे तो संपलेला आहे. तर याला न्याय मिळवून देण्यासाठी जवळपास आता यश जे आहे आपल्याला 90% आलेलं आहे आणि 100% जर यश ते खेचून आणायचं असेल तर हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्रालय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि दिशाभूल करणारी अनेक मंडळी ज्यांचा अभ्यास त्यामध्ये नाही आहे अशी अनेक मंडळी असतात. नेमकं कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं, कशा पद्धतीनं उभं राहायचं हे तुम्ही ठरवावं. आत्तापर्यंत केलेल्या अनुभवाचा पाठपुरावा, त्या पाठीमागं असलेला अनुभव आपल्या सगळ्यांना अवगत आहे. म्हणून या ठिकाणी सध्याच्या स्थितीला जर तुम्हाला नोकरी हवी असेल, तुम्हाला न्याय मिळावा असं जर वाटत असेल तर लवकरच आज सायंकाळपर्यंत तुम्हाला तारीख आणि वेळ कळवल्या जाईल. आझाद मैदान मुंबई अधिवेशन काळामध्ये त्या ठिकाणी आंदोलन जे आहे ते आपण पुकारलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी काही एकदम यशाच्या आपण जवळ असलेलं जे काही शिखर आहे ते गाठायचं आहे. एकदम 90% यश मिळालेलं आहे. फक्त त्या ठिकाणी अधिकारी वर्ग गडबड करून, उशीर करून तात्काळ ते निकाली लागावांची पुढची जी प्रोसेस आहे जाहिरातीची वगैरे तर हे तात्काळ लवकर पूर्ण व्हावी या अनुषंगाने हा GR बदल होणे म्हणजे तेवढाच एक मुद्दा. बाकीचा GR 20 जानेवारीचा सगळा मुलांच्या हितासाठी आहे, तेवढंच एक नुकसानदायक आहे. चांगले मार्क्स असूनही योगायोगावर तुमची निवड होण्याचे दाट संकेत जे आहेत ते मर्यादित प्राधान्यक्रम टाकून दिल्यामुळं त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर त्याला हाणून पाडायचं असेल तर शिक्षण आयुक्त कार्यालयावरचा पूर्ण पाठपुरावा आत्तापर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. पुढचं पाऊल म्हणजे मंत्रालय स्तरावरील पाठपुरावा आहे. त्या अनुषंगाने जे काही आपण पुढचं एल्गार पुकारणार आहोत त्यासाठी तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा त्या ठिकाणी योगदान अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. त्यामुळं कुठेही योग्य पद्धतीनं पाठपुरावा सुरू असेल तिथे तुम्ही साथ द्या. चुकीच्या पद्धतीनं पाठपुरावा सुरू असेल तर तिथे न्यायसुद्धा तुम्हाला लवकर मिळणार नाही. जिथे तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, तुम्हाला 100% न्याय पाहिजे असेल तर 100% साथ द्या. 100% तुम्हाला हा लढा 100% यशस्वी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि लवकरच जे आहे ते आझाद मैदानची तारीख तुम्हाला आज सायंकाळपर्यंत सांगण्यात येईल आणि या आंदोलनाला तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हायचं, सहकार्य करायचं आहे. प्रचंड मोठं नियोजन असल्यामुळे प्रचंड मोठा खर्च पण येणार आहे. फुलाची पाकळी म्हणून तुमचं जे काही सहकार्य करता येईल आंदोलनाला, उपस्थित राहून घरून किंवा मग आर्थिक सहकार्य, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येणाऱ्या बांधवांची, म्हणजे हे काही घरकार्य नाही किंवा वैयक्तिक प्रसंग नाही आहे, हे सार्वजनिक आहे, सगळ्यांच्या हितासाठी असल्या कारणानं या ठिकाणी तुम्हाला फुलाची पाकळी म्हणून जे काही योगदान देता येईल ते योगदान तुम्हाला द्यावं लागणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. तुर्तास थांबतो. सायंकाळी सविस्तर जी आहे ती तुम्हाला सांगण्यात येईल माहिती. आणि 100% जर तुम्हाला खरंच न्याय हवा असेल 100% सोबत राहा. 100% तुम्हाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय.